आज आपल्या हाती जे स्रोत आले आहेत ते इराण आणि इस्रायल यांच्यातलं वाढतं तणाव अगदी स्पष्टपणे दाखवतायत. असं दिसतंय की दोन्ही बाजूंनी थेट लष्करी कारवाई झालेली आहे. हो, परिस्थिती खरंच चिंताजनक आहे. आपल्या स्रोतांमधील माहिती बघता म्हणजे घटनांचा क्रम आणि त्यांची तीव्रता हे सगळं पाहिलं की हा संघर्ष एका नव्या आणि धोकादायक टप्प्यावर पोचलाय असं वाटतंय. हो, आणि विशेषतः अणु कार्यक्रमाशी संबंधित ठिकाणांचा उल्लेख आहे यात. त्यामुळे गंभीरता अजून वाढतीये. अगदी. सुरुवात तर इराणच्या हल्ल्याने झाली, बरोबर. हं. स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलंय की इराणनी दक्षिण इस्रायलवर क्षेपणास्त्र डागली. हो. आणि धक्कादायक म्हणजे तेल अवीवमधील रहिवासी भाग आणि महत्वाचं म्हणजे बेरशेबा इथलं एक मोठं हॉस्पिटल, त्याला लक्ष केलं गेलं. जवळपास 240 लोक जखमी झालेत म्हणे. बापरे. हॉस्पिटलवर हल्ला हे तर खूपच म्हणजे गंभीर आहे. खरंच. आणि मग याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने जी कारवाई केली ती सुद्धा तितकीच लक्षणीय आहे. आपल्या स्रोतानुसार त्यांनी इराणच्या अणु कार्यक्रमाशी जोडलेले अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले. हो, कोणते हल्ले? यात नतान्स अणुकेंद्र आहे, जे युरेनियम समृद्धी करण्यासाठी ओळखलं जातं, आणि दुसरं लक्ष होतं अराक, तिथली हेवी वॉटर अणुभट्टी. नतान्स आणि अराक. एक मिनिट, ही दोन्ही ठिकाणं इराणच्या अणु कार्यक्रमासाठी इतकी महत्वाची का आहेत आणि हेवी वॉटर अणुभट्टी म्हणजे नेमकं काय असतं? चांगला प्रश्न आहे. म्हणजे बघा, नतान्समध्ये युरेनियम समृद्ध केलं जातं. अणुबॉम्ब बनवण्याचा हा एक मार्ग झाला. तर अराकची जी हेवी वॉटर अणुभट्टी आहे ती प्लुटोनियम तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकते. अणुबॉम्ब बनवण्याचा हा दुसरा संभाव्य मार्ग. अच्छा, म्हणजे दोन वेगळे मार्ग आहेत अणुबॉम्ब बनवण्याचे. अगदी. त्यामुळे या दोन्ही भिन्न पण तितक्याच महत्त्वाच्या अणुमार्गांवर हल्ला करणं हे इस्रायलच्या धोरणात्मक विचारांची दिशा दाखवतं आणि इराणच्या आण्विक महत्त्वाकांक्षांना रोखण्याचा त्यांचा निर्धार पण दिसतोय. हो, म्हणजे अशा ठिकाणांना लक्ष्य करणं हे खूप मोठं पाऊल आहे. निश्चितच धाडसाचं पाऊल आहे. आणि या लष्करी कारवाईसोबतच काही वक्तव्य पण समोर येत आहेत जी तणाव वाढवणारी आहेत. म्हणजे इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्राईल काट्स त्यांनी थेट इराणचे सर्वोच्च नेते अयतुल्ला खामेनी यांच्यावरच निशाणा साधलाय. म्हणाले की त्यांनी अस्तित्वातच राहू नये. म्हणजे इतक्या टोकाची भाषा. हो ना. अशा वक्तव्यांमुळे काय होतं, गैरसमज वाढतात, चुकीचे अंदाज लावले जातात आणि मग परिस्थिती नियंत्रणाबाहेर जायचा धोका खूप वाढतो. बरोबर. आता दुसरीकडे इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने त्यांच्या अणु ठिकाणांजवळ किरणोत्सर्गाचा म्हणजे रेडिएशनचा धोका नाही असं म्हटलंय. म्हणजे ते कदाचित परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत असतील. असू शकतं. पण त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ते येत्या 2 आठवड्यात अमेरिकेने या संघर्षात हस्तक्षेप करायचा की नाही याचा निर्णय घेणार आहेत असं कळतंय. अच्छा, अमेरिकेचा निर्णय. हो, आणि अमेरिकेची संभाव्य भूमिका काय असेल, ती या संघर्षाला कोणतं वळण देईल हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल आता. म्हणजे एकूणच परिस्थिती खूपच गुंतागुंतीची आणि स्फोटक वाटतेय. आपण पाहिलं की इराण आणि इस्रायलमध्ये थेट लष्करी हल्ले होतात, नागरिक जखमी होतात. आणि सगळ्यात गंभीर म्हणजे संवेदनशील अणु ठिकाणांनाही लक्ष केलं जातंय. हो, बरोबर. हा जो घटनाक्रम आहे ना, हा फक्त या 2 देशांपुरता मर्यादित नाहीये. यामुळे संपूर्ण पश्चिम आशियाची शांतता आणि स्थिरता धोक्यात आली आहे. खरंय. आणि अणु ठिकाणांवरचे हल्ले हे तर एक अत्यंत गंभीर वळण आहे. त्यात जर अमेरिकेच्या संभाव्य हस्तक्षेपाचा मुद्दा जोडला तर पुढील काळात परिस्थिती अजून बिकट आणि अनिश्चित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट झाली की हा इराण-इस्रायल संघर्ष एका धोकादायक उंबरठ्यावर आहे. पण एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे. समजा जर अमेरिकेने या संघर्षात थेट हस्तक्षेप करायचा निर्णय घेतलाच, तर त्याचे परिणाम फक्त पश्चिम आशियावरच नाही तर संपूर्ण जागतिक राजकारणावर आणि स्थिरतेवर काय असू शकतील याचा विचार करायला हवा.